फलटण नगरपालिका इलेक्शनच्या निमित्ताने आज आमचा वार्ड क्रमांक 11 मध्ये घरोघरी प्रचाराची मोहीम आमची चालू आहे। या प्रचाराच्या मोहिमेमध्ये नागरिकांच्या ज्या काही समस्या समोर येत आहेत, गेल्या 25 वर्षामध्ये ज्या 15 दिवसात होणाऱ्या समस्या दुरुस्त होणाऱ्या समस्या होत्या, त्याला 25 वर्ष वाट बघावी लागते। हेच दुर्दैव वाटतंय की आता आम्ही रस्त्याने फिरताना बघतोय, ज्या ठिकाणी ड्रेनेजची व्यवस्था हवी होती तिथं अजूनही ड्रेनेजची व्यवस्था नाहीये, आणि जिथं ड्रेनेजची व्यवस्थाची गरज नव्हती तिथं ऑलरेडी ड्रेनेजची व्यवस्था होती, तिथं ड्रेनेजची व्यवस्था केली गेली। म्हणजे नियोजन शून्य कारभार गेले 25-30 वर्ष या फलटण नगरीमध्ये झाला, आणि ह्या कारभाराला आज लोक वैतागलेली आहेत। त्यामुळं आमच्यासारख्या तरुण वर्गाला पुढे येऊन आज इलेक्शन लढवून लोकांच्या पुढे जाताना आम्हाला लोक सांगतायत की तुम्ही निवडून आलं पाहिजे, आणि तुमच्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय। आज सगळे सुशिक्षित तरुण वर्ग आज इलेक्शनला उभा आहे। आम्ही लोक काम करत असताना मी इथं फलटण शहराचा विरोधी पक्ष नेता म्हणून काम केलेलं आहे। फलटण शहरातल्या ज्या काही समस्या आहेत, जी अपूर्ण राहिलेली भुयारी गटर योजना आहे, जे 24 महिन्याचा कालावधी होता, तो गेले 9 वर्ष झालं अजून पूर्ण होऊ शकलेलं नाही। ते आल्यानंतर माननीय श्री दिलीपसिंह भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली ही योजना आम्ही पूर्ण करूच। त्याचबरोबर फलटण शहरामध्ये नवीन सांस्कृतिक वारसा फलटणचा जपण्यासाठी जसं रणजित भाई यांनी सांगितलं की नवीन सांस्कृतिक भवनाचं राज्य शासनाकडनं प्रस्ताव मान्य होऊन नवीन सांस्कृतिक भवनाला 9 कोटी रुपये आलेले आहेत। ते नवीन सांस्कृतिक भवन चालू करूच। त्याचबरोबर जे भैयासाहेबांनी जे फलटण शहरासाठी जो सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी 25 वर्षापूर्वी जे सांस्कृतिक भवन तयार केलेलं होतं, त्याची पुनर्निर्मिती करू। म्हणजे फलटण शहराला 2 सांस्कृतिक भवन, 2 नाट्यगृह उपलब्ध करू, जेणेकरून फलटण शहरामध्ये नवीन सुरुवात, सांस्कृतिक वारसाची नवीन सुरुवात करू। तसंच फलटण शहरामध्ये अद्ययावत अशी लायब्ररी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने नवीन अद्ययावत लायब्ररी, जे त्याच्यात डिजिटल ग्रंथसंपदा असेल, त्याचबरोबर MPC UPCला लागणारी जी ग्रंथसंपदा असेल, त्याचबरोबर फलटण शहराच्या तसंच महाराष्ट्रातला वारसा सांगणारी, फलटण शहराचा इतिहास सांगणारी, महाराष्ट्राचा आपल्या भारताचा इतिहास सांगणारी ही ग्रंथसंपदा इथं उपलब्ध केली जाईल। अशा पद्धतीचं काम या नगरपालिकेच्या माध्यमातून करू। पाणी प्रश्नाच्या संदर्भात म्हणसाल तर ताईंना फार म्हणजे हा विषय ताईंच्या फार मनाला लागलेला आहे, कारण महिला बोलत असताना ताईंकडे जाऊन एकच म्हणतात की आमचा पाणी प्रश्नाचा विषय तुम्ही मार्गस्थ करा। एवढंच सांगतो ताई की आपल्या फलटण शहरामध्ये 5 टाक्या अशा आहेत की त्या टाक्यांमध्ये गेले 12-11 वर्ष झालं पाण्याचा थेंब पडलेला नाही। टाक्या बांधून उभ्या आहेत, पण त्या टाक्या चालू करण्याची तसदी ह्या सत्ताधाऱ्यांना घेता आलेली नाही। तर त्या टाक्या चालू करण्याचा ही इलेक्शन झाल्यानंतर 1 महिन्याच्या आत त्या 5 टाक्या चालू करून घेतल्या जातील, आणि त्या ज्या टाक्यांवर 1000 घरं असतील, त्या टाक्या डिवाइड करून एका टाकीवर 500 घरं आणि एका टाकीवर 500 घरं अशा पद्धतीचं नियोजन या फलटण शहरामध्ये केलं जाईल। म्हणजे जेणेकरून ज्या 5 टाक्या आहेत, एक टाकी 10 लाख लिटर क्षमतेची आहे, म्हणजे 50 लाख लिटर क्षमतेपासून बांधून सुद्धा त्या टाक्यामध्ये पाणी पडलेलं नाही। म्हणजे फलटण शहराला 50 लाख लिटरला वंचित ठेवण्याचं काम या सत्ताधाऱ्यांनी केलेलं आहे। हे पहिले 1 महिन्याच्या आत आम्ही पूर्ण करू। तसंच भैयासाहेबांनी सिटी बसचा उल्लेख केला, महिलांसाठी हा प्रस्ताव यांनी
2017 साली नगरपालिकेला दिलेला होता, पण तो प्रस्ताव सुद्धा त्यांनी स्वीकारायची तसदी घेतली नाही, तो तहकूब ठेवण्याचं काम केलं. याच्या एवढं दुर्दैव म्हणजे फलटण शहरातल्या महिलांना म्हणजे ज्या सामाजिक संस्थांनी पुढे होऊन स्वतःच्या खर्चानी ही सिटी बस चालवण्याचा प्रस्ताव दिलेला होता, ती बस चालू न होण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना आता घरी ठेवण्याची वेळ आलेली आहे. आणि ते फलटण शहरातल्या लोकांनी याचा विचार करावा आणि येणाऱ्या 20 तारखेला भारतीय जनता पार्टीला बहुमताने विजयी करावं, एवढं मी बोलून माझे 2 शब्द संपवतो.